नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीमध्ये नवीन विषयाला सुरुवात करतोय. जे आपलं पाठ्यपुस्तक आहे इतिहास व नागरिकशास्त्राचं, त्यामधला नागरिकशास्त्र हा भाग आपल्याला आज सुरू करायचा आहे. आता नागरिकशास्त्राच्या भागामध्ये आपण पाठीमागच्या वर्षी संसद आणि संसद ह्या वर्षी बघायचे. आपल्याला संविधान आपण इयत्ता 7वीमध्ये बघितलं आणि संविधानाची निर्मिती कशी झाली, त्यामध्ये योगदान कोणाचं होतं, संविधान म्हणजे काय, मानवी हक्क, हे सगळ्यांचा अभ्यास आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये केलेला होता. तर या वर्षी आपल्याला राज्यकारभार कसा चालतो, भारताचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालतो हे आपल्याला माहिती आहे, पण त्यातला तो कुठला प्रकार याची माहिती आपल्याला यावर्षी इयत्तेमध्ये घ्यायची आहे. आता हे घेत असताना आपल्याला इथं तुम्हाला दिसतात बघा, एकूण 6 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामधला पहिला घटक आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख, दुसरा घटक आहे भारताची संसद, तिसरा घटक आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ, चौथा घटक आहे भारतातील न्यायव्यवस्था, पाचवा घटक आहे राज्यशासन आणि 6वा घटक आहे नोकरशाही. तर ह्या 6 घटकाच्या माध्यमातून पूर्णतः शासकीय कार्यप्रणाली, शासन पद्धती, त्याची माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यायची आहे. मित्रांनो, नागरिकशास्त्र या विषयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्या वेळेस आपण भविष्यामध्ये UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जातो, पोलीस भरती असेल, कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा ज्या असतात, त्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी हा नागरिकशास्त्राचा विषय अत्यंत उपयोगी त्या ठिकाणी पडत असतो. मग कोणतीही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारे जे कॅन्डिडेट असतात ते पहिल्यांदा शालेय अभ्यासक्रमातील नागरिकशास्त्र पुस्तक उघडत असतात. मग त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला या विषयाची तयारी करायची आहे असं समजून आपल्याला हा घटक किंवा हे सगळं नागरिकशास्त्राचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि शासन पद्धती कशी कार्य करते हे समजून घ्यायचं आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा की जे अभ्यासक्रमातनं जे मूल्य आपल्या अंगी रुजवायचे असतात, त्यातलं एक महत्त्वाचं हे मूल्य आहे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, आणि त्याचबरोबर आपल्या देशाचा राज्यकारभार नक्की कसा चालतो हे सामान्य जनतेपर्यंत पोचावं, सामान्य लोकांना देखील कळावं, म्हणूनसाठी अभ्यासक्रमामध्येच अशा पद्धतीचे घटक त्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्यामुळं हे पुस्तक, नागरिकशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आपल्याला मानावा लागेल. तर चला मग आपल्या या विषयाकडे वळूया. पण तत्पूर्वी काही मला तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगावीशी वाटते. ती म्हणजे प्राचीन काळापासूनचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे 5वीला मानवी उत्क्रांतीचा आपण अभ्यास केला आणि मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना बघितलं आपण की सुरुवातीला भटकं जीवन मानव जगत होता. लोकांमध्ये शिकार करून आपली उपजीविका साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लोक करायची. नंतर मात्र एकीचं बळ कळालं, लोक एकत्र येऊन शिकार करू लागली, शिकार करणं सोपं झालं. त्यानंतर हळूहळू जीवन बदलत गेलं, मानवी बुद्धीला चालना मिळू लागली, बुद्धीचा वापर मानवानं करायला सुरुवात केला आणि नंतर हळूहळू शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यामुळं भटकं जीवन लोकांचं संपुष्टात आलं, लोक स्थिरावली, शेतीच्या निमित्तानं स्थिर झाली आणि समाज निर्मितीकडं पावलं मानवानं टाकली. मग एक सुरुवात झाली कुटुंबापासून, कुटुंब नंतर समाजव्यवस्था निर्माण झाली. समाजव्यवस्था निर्माण झाल्यानंतर छोट्या छोट्या वस्त्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या, छोट्या टोळ्या निर्माण झाल्या आणि त्याच्या माध्यमातूनच ग्राम आणि नगरांकडं लोकांनी विकासाची पावलं टाकली. हे सगळं करत असताना आणि समाज निर्माण करत असताना समाजामध्ये असंख्य समस्या निर्माण होत असतात आणि त्या समस्या सोडवल्याशिवाय समाज व्यवस्थितरित्या चालणार नाही आणि त्याचा गाडा पुढे जाणार नाही. उदाहरणार्थ, आपण एखाद्या आपल्या गावामध्ये राहतो, कुठलंही गाव असू द्या, तर त्या गावामध्ये ज्यावेळेस लोक एकत्र येऊन राहतात अनेक समस्या असतात. एक कचऱ्याची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, किंवा शिक्षणाची समस्या असेल, किंवा इतर काही ज्या मूलभूत गोष्टी लोकांना ज्या
मिळत नाहीत, त्या संबंधीच्या समस्या असतील, अशा अनेक समस्या लोक एकत्र येतात त्यावेळेस त्या सोडवणं गरजेचं असतं. मग सोडवण्यासाठी एक व्यवस्था असावी लागते. त्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि समस्या सुटल्याशिवाय मानव पुढे जाणार नाही, मानवाचा विकास होणार नाही. त्यामुळं समस्या सोडवण्यासाठी लोक एकत्र यायची आणि एकत्र बसून ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न चालायचा. नंतरच्या काळामध्ये लोकसंख्या वाढत गेली आणि छोट्या छोट्या वस्त्यांचं टोळ्यांचं रूपांतर राज्यांमध्ये झालं आणि राज्यांचं रूपांतर साम्राज्यांमध्ये झालं. मग साम्राज्यांमध्ये साम्राज्य विस्तार आला, राज्य वाढवणं, लोकांकडून उत्पन्न गोळा करणं, त्या उत्पन्नातला वाटा जनतेसाठी खर्च करणं आणि राहिलेला वाटा शासनाच्या तिजोरीमध्ये ठेवणं, अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण झाली. मग राजेशाही तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे एक राजा एखाद्या राज्यावरती राज्य करतो, तिथली शासन व्यवस्था सांभाळतो. शासन व्यवस्था सांभाळतो म्हणजे काय की प्रजेच्या समस्या सोडवतो. मग त्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या, अगदी न्यायदानाची देखील, जसं लोक एकत्र आले की तंटे पण होतात, मग त्या तंट्यातून काही क्राईम पण होतात, मग त्यातनं लोकांना न्याय देणं, न्यायनिवाडा करणं, अशी देखील कामं राजाला त्या ठिकाणी करायला लागायची. मग राजाने देखील एक व्यवस्था निर्माण केली. मग ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं वर्गीकरण राजानं करायला सुरुवात केली, बरोबर. मग ते वर्गीकरण करून त्या प्रत्येक घटकावरती एका व्यक्तीची नेमणूक केली, त्याला मंत्री असं संबोधलं जातं. जसं छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता 7वीला आपण शिकलेलं आहे. वेगवेगळ्या विषयांचा भाग लक्षात घेऊन त्याच्यावरती मंत्र्यांची नेमणूक त्या ठिकाणी करावयाची असते आणि मग प्रत्येक मंत्री आपापल्या घटकासंबंधी विषयासंबंधीच्या बाबी सोडवत असतो आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यातनं होत असतो. म्हणजे काय तर ही एकूण शासन व्यवस्था अशा पद्धतीनं निर्माण झालेली असते. थोडक्यात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जी कृती केली जाते, जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्याला शासन व्यवस्था असं मानलं गेलं तर काय हरकत नाही. मग राजेशाहीच्या माध्यमातून ही शासन व्यवस्था म्हणजे राज्यकारभार करणं शक्य झालं. आणि नंतरच्या काळामध्ये आता राजेशाहीचे तोटे पण आपल्याला बघायला भेटले. राजेशाहीमध्ये काही राजे चांगले होते, त्यांनी राज्यकारभार चांगला केला, पण ती एक प्रकारची एकाधिकारशाहीच होती. लोकांचं राज्य त्या ठिकाणी येत नाही. पण लोकांचं राज्य देखील आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळतं. जसं की अमेरिकेमध्ये असेल, युरोपातील काही देशांमध्ये असेल, जसं ब्रिटन असेल, अशा देशांमध्ये लोकशाही व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. लोकशाही व्यवस्था म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य, म्हणजे थोडक्यात लोकांचंच राज्य. मग लोक काय करणार, आपल्यातनं एक प्रतिनिधी निवडून देणार आणि तो वरती राज्यकारभार करण्यासाठी त्याला पाठवतात. मग तो त्या ठिकाणी असंख्य असे प्रतिनिधी एकत्र येऊन राज्यकारभार त्या ठिकाणी करत असतात. ही लोकशाही शासन व्यवस्था लोकांसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था, म्हणजे तिथं कुठलाही वंशपरंपरागत पद्धतीनं राज्यकारभार चालणार नाही याची त्यामध्ये दक्षता घेतली जाते. जर तो व्यक्ती व्यवस्थितरित्या काम करत नसेल तर त्याला परत निवडून न देण्याचा अधिकार किंवा कोणाला निवडून द्यायचा याचा अधिकार जनतेवरती सोपवलेला असतो. अशी ही लोकशाही शासन व्यवस्था आधुनिक कालखंडामध्ये विकासाच्या मार्गाने होत गेली आणि बऱ्याच देशांनी ही शासन पद्धती निर्माण केलेली आहे. पण तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की लोकशाही शासन पद्धतीचा स्तोम आधुनिक या जगामध्ये निर्माण झालेली नाही, तर याची बीजं प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये सापडतात. प्राचीन ग्रीक नगर राज्य म्हणजे कुठली की जर तुम्ही जगाचा नकाशा पाहिला असेल तर जगाच्या नकाशामध्ये युरोप खंड आणि युरोप खंडाच्या दक्षिणेकडं भूमध्य समुद्राच्या बाजूला जे छोटी छोटी बेटांचा समूह आहे ती प्राचीन ग्रीक नगर राज्य होती. त्यामध्ये अथेन्स असेल, स्पार्टा असेल, असे अनेक नगर राज्य त्या ठिकाणी होती. आणि या ग्रीक संस्कृतीमध्ये ह्या लोकशाहीची बीजं त्या ठिकाणी रोवलेली होती आणि तिथून लोकशाही निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. परंतु नंतरच्या काळामध्ये साम्राज्य विस्तार आणि राजेशाहीच्या स्तोमामुळं संपूर्ण जगभर राजेशाहीचंच अस्तित्व राहिलेलं आपल्याला दिसतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे मध्ययुगापासून त्या आधुनिक कालखंडापर्यंत लोकशाहीचा खूप मोठ्या प्रमाणावरती विकास झाला. आता भारताबद्दल जर बोलायचं झालं तर भारतामध्ये देखील आपल्या प्राचीन इतिहासामध्ये लोकशाहीची बीजं आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ महाभारताचा जर तुम्ही काही भाग ऐकला असेल
तर महाभारतामध्ये, आता भारत हे नाव कसं पडलं तर भारतामध्ये वास्तव्यास असणारा एक साम्राज्य होतं, जसं महाभारतामध्ये तुम्ही ऐकता हस्तिनापूर साम्राज्य. मग त्या ठिकाणी एक राजा राज्य करत होता. भारतवर्षावर, पूर्ण भारतावरती त्याचं साम्राज्य होतं. त्या राजाचं नाव होतं भारत राजा. मग हा भरत राजा किंवा भरत राजा हा राजा हा वैदिक आपल्या संस्कृतीनुसार वागणारा होता. आता इतक्यात खोलवर मी जात नाही आहे. नंतर वैदिक संस्कृतीमध्ये कसे स्तोम माजलं, वर्णपद्धती कशा पद्धतीनं किचकट झाली, वर्ण सुरुवातीला कर्मानुसार होते हे वेदांनी सांगितलेलं आहे, परंतु पुरोहित वर्गानं आपलं वर्चस्व टिकावं म्हणून ते जन्मावरून ठेवलं. अशा पद्धतीच्या वाईट रूढी नंतर सुरू झाल्या. पण भरत राजाला माहिती होतं की आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये ही जी वर्णपद्धती निर्माण केलेली आहे ती वर्णपद्धती कर्मानुसारच आहे. मग भरत राजावरती अशी एकदा वेळ आली की त्याला आपला उत्तराधिकारी घोषित करायचा होता. मग भरत राजाच्या घरातील सगळी मंडळी असं मानत होती की आता भरत राजा आपल्या मुलासच पुढचा राजा नियुक्त करणार आहेत, का तर वंशपरंपरागत पद्धतीनं हे राज्य मिळावं, त्यांचं अस्तित्व टिकावं, त्या राजेशाही घराण्याचं अस्तित्व टिकावं अशी त्यांच्या घरातल्यांची मनसा होती, किंवा राजदरबारी मंत्र्यांची देखील मनसा होती. आणि ऑफकोर्स पुरोहितांची तर असणारच आहे, कारण पुरोहितांनीच सगळा हा डावपेच रचून पुढच्या भागामध्ये हे सगळं वर्णव्यवस्था बदलून टाकण्याचं काम केलेलं होतं. पण भरत राजाला वैदिक ज्ञान चांगलं असल्यामुळं त्याला माहिती होतं की जो चांगलं कर्म करेल किंवा ज्याच्यामध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याप्रमाणे त्याने काम केलं पाहिजे. मग समजा मला पुढच्या उत्तराधिकाऱ्याला माझं जर राज्य द्यायचे आहे, जर ते राज्य चालवणारा व्यक्ती सक्षम असेल त्याच व्यक्तीकडे मी हे राज्य त्या ठिकाणी देणार. मग तो माझा मुलगा आहे का कोणी आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मग ज्या वेळेस दरबारामध्ये भरत राजाला आपला उत्तराधिकारी घोषित करण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता स्वतःच्या मुलालाच हा राजा घोषित करणार. पण तसं त्यानं न करता एका सामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला त्यानं राजगादीवरती बसवलं आणि त्या हस्तिनापूर साम्राज्याच्या सगळी ध्येय धोरणं त्याच्या ताब्यामध्ये देऊन टाकली. सगळ्यांनी भोया उंचावल्या. याचा अर्थ काय की तो लोकशाही प्रधान दृष्टिकोनातून विचार करणारा राजा होता. म्हणजे थोडक्यात लोकशाहीची बीज आपल्याला इथं पण पाहायला मिळतात. तर मग आता परत आधुनिक युगाकडे आपण येऊया. मग राज्य चालवण्यासाठी ही सगळी व्यवस्था असावी लागते, बरोबर. ही व्यवस्था कशा पद्धतीनं काम करते ते आपल्याला या घटकामध्ये बघायचं आहे. मग आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की आपला विषय नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्रामध्ये पहिला घटक आपल्याला अभ्यासायचा या ठिकाणी तो म्हणजे संसदीय शासन पद्धतीचा. पहिल्या घटकाचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. आता काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडतील. प्रश्न काय पडतील की संसदीय शासन पद्धती म्हणजे नक्की काय, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे, असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडत असतील. त्याची उत्तरं पण आपल्याला शोधायची आहेत. पण पुढचे 1-2 मुद्दे आपण अभ्यासल्यानंतर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मग या प्रश्नातून आपल्याला असे लक्षात येईल की प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप हे वेगळे असते. जसं मगाशी शासन पद्धतीचे तुम्हाला काही प्रकार सांगितले. मी मगाशी लोकशाहीबाबत चर्चा केली, राजेशाहीबाबत चर्चा केली, बरोबर. ह्या लोकशाही आणि राजेशाही त्यातली जर आपण लोकशाही घेतली तर लोकशाहीमध्ये पण शासन पद्धतीची काही स्वरूपं वेगळी आहेत. म्हणजे प्रत्येक देशामध्ये ह्या शासन पद्धतीचे स्वरूप वेगवेगळं आहे. विविध प्रकारच्या शासन पद्धतींचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घ्यायची आहे. जसं वरती प्रश्न तुम्हाला विचारला होता मी, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे, तोच फरक आपल्याला शोधून काढायचा आहे. लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार जर करायचा असेल तर 2 पद्धतीनं राज्यकारभार केला जातो. कुठल्या त्या 2 पद्धती आहेत तर पहिली आहे संसदीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, आणि दुसरी पद्धत आहे अध्यक्षीय शासन
पद्धती म्हणजे संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यांमध्ये काय फरक आहे त्याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. त्याच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर यातील पहिली पद्धत आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे ती म्हणजे ही पद्धत संसदीय शासन पद्धती या ठिकाणी आपल्याला पाहावी लागेल. मग त्याचा अर्थ काय आहे किंवा ते कशी कार्यान्वित होत असते याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर चला मग आपल्या मुख्य मुद्द्याकडं या ठिकाणी जाऊया. आता या शासन पद्धतीमध्ये थोडक्यात अध्यक्षीय शासन पद्धती आणि संसदीय शासन पद्धतीचं स्वरूप थोडंसं एकसारखंच आहे, पण काय बदल आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे. ते स्वरूप थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर ज्यावेळी शासन पद्धती चालवली जाते, बघा मी काय म्हणतोय, संसदीय शासन पद्धतीचा मुद्दा आपण खाली ढकलूया. ठीक आहे. इथं आपल्याला एक गोष्ट आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. काय करते? कायदे मंडळ. कायदे मंडळाचं काम काय? कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कायदे मंडळ काय करतं? कायद्यांच्या निर्मितीचं कार्य करतं. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतं. दुसरं मंडळ कुठलं आहे? कार्यकारी मंडळ. हे काय करतं? त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचं काम करतं. अंमलबजावणीचं काम कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करत असतं. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे न्यायमंडळ. न्यायमंडळ काय करतं? न्याय देण्याचं काम करतं. न्यायमंडळ न्याय देण्याचं काम करतं. न्यायमंडळ काय करतं? न्याय देण्याचं काम करतं. मग या तिन्ही शाखांची कार्य, त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तिन्ही शाखांचे परस्परांमधील संबंध हे कोण ठरवतं? संविधान ठरवतं. कोण ठरवतंय? संविधान या ठिकाणी ठरवत असतं. म्हणजे ह्या तिन्ही मंडळांमध्ये काय कोणते संदर्भ म्हणजे त्यांचे तिघांचे संबंध कशा पद्धतीचे असायला पाहिजेत किंवा त्यांची कार्य काय आहेत, प्रत्येक शाखेचा अधिकार क्षेत्र म्हणजे प्रत्येकानं कोणकोणत्या अधिकाराखाली निर्णय घ्यायचे आहेत हे सगळं आणि त्यांच्या मर्यादा देखील या तिन्ही शाखांचे परस्परांमधील हे सगळे संबंध कोण ठरवतं? संविधान ठरवतं. आणि हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून आपल्याला शासन संस्थेचे स्वरूप लक्षात येते. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये ह्या तिन्ही मंडळांच्या मर्यादा वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये ह्या तिन्ही मंडळांची कार्य आणि मर्यादा वेगवेगळ्या असू शकतात किंवा आहेतच. मग त्यामध्ये आता आपल्याला संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती हे शासन पद्धतीचे दोन प्रकार. शासन पद्धतीचे दोन प्रकार कुठले? संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती हे शासन पद्धतीचे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. मग पहिल्यांदा आपण संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची अधिकार क्षेत्र काय आहेत, तिघांमध्ये सहसंबंध कशा पद्धतीने आहेत, तिघांच्या या मर्यादा काय आहेत संसदीय शासन पद्धतीमध्ये, ह्या सगळ्याचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या शासन पद्धतीच्या प्रकाराला. त्या प्रकाराचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. कुठं विकसित झाली? इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झाली. इंग्लंडमध्ये ही शासन पद्धती सुरुवातीला उदयास आली किंवा विकसित झाली म्हणजे त्याला विकास भेटला किंवा चालना भेटली असं म्हणूया. मग इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार हा रूढ संकेतांकांच्या आधारे चालतो. इंग्लंडमध्ये संविधान आहे, जसं भारतामध्ये पण संविधान आहे, तुम्ही बघितलं बरोबर. इंग्लंडमध्ये काय आहे? संविधान आहे. म्हणजे भारतात आहे त्या पद्धतीनं इंग्लंडमध्ये पण आहे. म्हणजे नियम, संविधान म्हणजे काय असतात? एक राज्यकारभार करण्यासाठी जे नियम कायदे केलेले असतात
आणि ते ज्या पुस्तकामध्ये लिखित स्वरूपामध्ये ठेवलेले असतात त्याला संविधान असं आपण संबोधतो. हे आपण आता 7वीला बघितलेलं आहे. पण इंग्लंडमध्ये संविधान आहेत म्हणजे कायदे आहेत, नियम आहेत, पण ते अलिखित स्वरूपाचे आहेत. तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाईल की टिंबटिंब या देशामध्ये अलिखित संविधान आहे. कुठल्या देशामध्ये अलिखित संविधान आहे? इंग्लंड या देशामध्ये अलिखित संविधान आहे, हे लक्षात घ्या. मग तिथले कायदे कशाप्रमाणे चालतात? तर तिथले कायदे हे किंवा तिथला बराचसा राज्यकारभार हा रूढ संकेतांकाच्या आधारे चालतो. रूढ संकेतांकाच्या आधारे चालतो याचा अर्थ काय की जे प्रचलित नियम पहिल्यापासून चालत आलेले आहेत, मग ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत, प्रचलित किंवा जे कॅरी फॉरवर्ड करत पुढे पुढे जे नियम आले त्याच पद्धतीने पुढच्या पद्धतीने राज्यकारभार चालतो. ज्याला आपण प्रोटोकॉल असं देखील म्हणू शकतो. तो प्रोटोकॉल पाळून राज्यकारभार त्या ठिकाणी केला जातो. म्हणजेच रूढ संकेतांकाच्या आधारे बराचसा राज्यकारभार हा इंग्लंडचा चालतो. मग त्याचबरोबर पार्लमेंट तेथे उत्क्रांत झालेली एक संस्था आहे. काय म्हटले बघा? पार्लमेंट हे तिथे उत्क्रांत झालेली एक काय आहे? संस्था आहे. पार्लमेंट हा शब्द लिहूया इथं. पार्लमेंट हे तिथं उत्क्रांत झालेली एक काय आहे? संस्था आहे. ठीक आहे. मग पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शब्द बघा काय आहे? पार्लमेंटरी. पार्लमेंट याच्यावर आधारित पार्लमेंटरी बघा. पार्लमेंटरी काय शब्द आहे? पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानलं जाते. म्हणजे पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचं काय आहे? योगदान मानलं जातंय. म्हणजे पार्लमेंटरी शासन व्यवस्था इंग्लंडनं निर्माण केलेली आहे. पार्लमेंटरी शासन व्यवस्था म्हणजे काय? ही एक प्रकारची पार्लमेंटच आहे, भारताचा आहे, बरोबर. मग ह्या भारताच्या पार्लमेंटमध्ये वेगवेगळे सदस्य निवडून जातात, राज्यकारभार कसं करतात. मग ही शासन व्यवस्था निर्माण करण्यामध्ये इंग्लंडचं योगदान मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यालाच पार्लमेंटरी असं म्हणलं जातं इंग्लंडमध्ये, बरोबर. पुढे काय म्हटलंय? भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे. म्हणजेच या पार्लमेंटरीच्या आधारावरती भारतानं संसदीय शासन पद्धती स्वीकारली. संसदीय शासन पद्धती भारतानं काय केली? स्वीकार केलेली आहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत यात व्यापक अर्थानं साम्य आहे. हे बऱ्यापैकी साम्य. थोडक्यात इंग्लंडची पार्लमेंटरीचा अभ्यास करूनच भारताच्या संविधानामध्ये काही गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत. म्हणून इंग्लंडची पार्लमेंटरी आणि भारतीय संसद ह्या दोन्हीमध्ये, या दोन्ही शासन पद्धतीत व्यापक अर्थाने थोडंसं साम्य आपल्याला बघायला भेटतं. परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती थोडीशी वेगळी आहे. संस्थात्मक आशय लक्षात जर घेतला तर भारताची शासन पद्धती काय आहे? वेगळी आहे. वेगळी आहे म्हणजे कशी? तर इंग्लंडनं पूर्णतः भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? की पूर्णतः जी उत्पादनाची साधनं आहेत ती भांडवलदारांच्या मालकीची असतात. जो कमवेल तो खरेदी करेल आणि त्याच्या मालकीचं ते होईल, अशा पद्धतीनं. म्हणजे कारखाने असतील किंवा उत्पादनाची जेवढी साधनं निर्माण केलेली असतात, सेवा असतील, ह्या सगळ्या खाजगी मालकांच्या अधिकारामध्ये येत असतात. त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणजे राज्यकारभार हा अर्थव्यवस्थेच्या काही निकषानुसार चालतो, त्यातला हा एक निकष, बरोबर, भांडवलशाही अर्थव्यवस्था. मग भारताला देखील भांडवलशाही अर्थव्यवस्था, आता लोकशाही म्हणलं की भांडवलशाहीवरतीच आधारलेली आहे. भांडवलदार हा त्यातला एक महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतु भारताला ही भांडवलशाही नुसती जर घेतली तर भारतीय सामान्य जनतेची मोठी कुचंबना होऊ शकते. गरीब माणूस जास्त गरीब होत जाईल आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो जास्त श्रीमंत होत जाईल. अशा पद्धतीचा प्रकार भारतानं स्वीकारला नाही आणि थोडासा समाजवादी विचारसरणीचा देखील स्वीकार केला. समाजवादी विचारसरणी म्हणजे काय? की उत्पादनाची साधनं आहेत ती सरकारच्या मालकीची किंवा सार्वजनिक मालकीची असायला पाहिजेत, लोकांच्या मालकीची देखील असायला पाहिजे. म्हणजे पूर्णतः भांडवलशाही पण नको आणि पूर्णतः सार्वजनिक मालमत्ता पण नको, असा मध्य काढून भारतानं मिश्र अर्थव्यवस्था निर्माण केलेली आहे. मग हाच फरक भारतीय संसदेमधल्या शासन पद्धतीमध्ये आणि इंग्लंडच्या पार्लमेंटरी शासन पद्धतीमधला हा फरक आहे. त्यानंतर आपल्याला पुढं
या संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये समजावून घ्यायची आहेत. काय समजावून घ्यायचे आहे? संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये, संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. आता पहिलं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? तर संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. संसदीय शासन पद्धती काय आहे? एक राज्यकारभाराची पद्धत आहे. मग केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. केंद्रीय शासन यंत्रणा जी आहे, जसं आपण बघतो की भारताचा केंद्रीय राज्यकारभार दिल्लीतनं चालतो. का तर भारताची राजधानी काय आहे? दिल्ली आहे. त्याला केंद्रीय शासन यंत्रणा असं थोडक्यात उदाहरणाच्या आधारे आपण मानूया. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते आणि त्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. म्हणजे पूर्णतः या शासन पद्धतीमध्ये संसद हा मुख्य घटक आहे. मुख्य घटक काय आहे यामध्ये? संसद हा आहे. आणि या संसदेमध्ये पहिला घटक महत्त्वाचा कोण आहे? तो म्हणजे राष्ट्रपती. पहिला घटक काय आहे यामध्ये? राष्ट्रपती. आणि दुसरा घटक आहे लोकसभा. तिसरा घटक आहे राज्यसभा. म्हणजे असे 3 घटक, महत्त्वाचे घटक. काय म्हटले बघा? केंद्रीय शासन यंत्रणेच्या संसदीय शासन पद्धती एक राज्यकारभाराची पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते आणि त्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा असे मिळून संसद तयार होते. संसद हा सगळ्यात महत्त्वाचा घटक. म्हणजे संसद केव्हा तयार होते? ह्या 3 गोष्टी एकत्र केल्यावरती संसद तयार होते. मग संसद नुसतं ही इमारत, याला आपण संसद म्हणू शकत नाही. तर ही एक इमारत आहे, तिथं राज्यकारभार किंवा कायदे तयार करण्याचं काम या इमारतीमध्ये चालतं. ठीक आहे. पण यामध्ये काही सभागृह आहेत आणि त्याच्यावरती एक पद निर्माण केलेलं आहे, ते म्हणजे राष्ट्रपतीचं. बरोबर. म्हणून राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा तिन्ही घटकांची मिळून काय तयार होते? संसद तयार होते. आणि आपल्या राज्यकारभारामध्ये सर्वोच्च स्थान हे आपल्या संसदेला आहे. आपला राज्यकारभार संसदेच्या माध्यमातून चालतो, म्हणून त्याला संसदीय शासन पद्धती असं मानलं जातं. ठीक आहे. मग म्हणूनच इथं केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलेलं आहे. बरोबर. तर कायदेमंडळामध्ये कोण कोण येतं ते आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये स्पष्ट होईल. बघा, केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे कोण, कायदेमंडळामध्ये कुठले लोक येतात ते पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला समजेल. तर पुढचा मुद्दा काय बघा? संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. म्हणजे लोकसभेमध्ये जी लोक निवडून जातात ते थेट जनतेतून निवडून जातात. उदाहरणार्थ 2019 साली लोकसभा निवडणुका झाल्या बघा. त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघ आपण त्याला म्हणतो. सातारा लोकसभा मतदारसंघातून अनेक उमेदवार निवडणुकीला उभे राहिले होते. त्यामध्ये महत्त्वाचे 2 उमेदवारांमध्ये टक्कर मोठ्या प्रमाणावरती होती. एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे नेते उदयनराजे भोसले. तर ह्या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावरती लढत होती. मग त्यामध्ये श्रीनिवास पाटील हे विजयी झाले. म्हणजे साताऱ्यातील सगळ्या जनतेनं, म्हणजे 18 वर्ष ज्याला पूर्ण आहे, मतदानाचा ज्या व्यक्तींना अधिकार आहे त्या सगळ्या लोकांनी मतदान करून आपला प्रतिनिधी संसदेमध्ये निवडून दिला. असे भारतातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधी निवडून जातात. कुठे जातात? लोकसभेवरती जातात. कुठे जातात? लोकसभेवरती जातात. म्हणून हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते. या सभागृहातील सदस्यांची संख्या काय असते? निश्चित असते. सदस्य हे लोकसभेतले ठरलेले आहेत. किती सदस्य आहेत हा एक विषय संशोधनाचा आहे. तुम्ही शोधू शकता किती सदस्य आहेत, इंटरनेटवरती तुम्हाला सापडेल. पण मी तुम्हाला सांगतो, विकिपीडिया नावाच्या वेबसाईटनुसार म्हणजे थोडासे आकडे मला वेगवेगळ्या पुस्तकामधले किंवा तफावत जाणवली. आता ते स्वीकृत लोक किती आहेत वगैरे ह्याच्यावरती आकड्यांमध्ये फरक आहे. पण मी जो डेटा तुम्हाला आत्ता सांगतोय तो विकिपीडिया या वेबसाईटच्या आधारावरती हा डेटा सांगतोय. तर लोकसभा हे आपल्या संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे
आणि या कनिष्ठ सभागृहामध्ये एकूण सदस्य 252 आहेत. त्यामधले 552 आहेत. किती सदस्य आहेत? 552 सदस्यांची ही लोकसभा आहे. त्यामधले 550 निर्वाचित सदस्य, निर्वाचित म्हणजे लोकातून निवडून येतात असे निर्वाचित सदस्य, आणि 2 नियुक्त असतात, राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात, असे 2 नियुक्त सदस्य आणि 550 जनतेतून जाणारे सदस्य, असे एकूण 552 सदस्यांची आपली लोकसभा आहे. म्हणून इथं म्हटलंय बघा, संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट निवडले जातात आणि या सभागृहातील सदस्यांची संख्या काय असते? निश्चित असते. हे संसदीय शासन पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आपण अभ्यासूया. तिसरं वैशिष्ट्य काय बघा, लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. लोकसभेच्या निवडणुका काय होतात? ठराविक मुदतीनंतर होतात. किती मुदत आहे? तर दर 5 वर्षांना लोकसभेच्या निवडणुका होत असतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवत असतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष निवडतात. भारतामध्ये जेवढे राजकीय पक्षांना मान्यता आहे ते सगळे निवडणूक लढायला तयार असतात. त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात, जो राजकीय पक्ष निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवतो तो बहुमतातला पक्ष मानला जातो. म्हणजे लोकसभेवरती जे प्रतिनिधी निवडून जातात त्याच्यावरती तिथं कायदेमंडळामध्ये सरकार कोणाचं हे ठरत असतं. त्यामुळं बहुमत हे गोष्ट महत्त्वाची आहे. आता बहुमत म्हणजे काय? सरकार स्थापन करायला एका पक्षाला लोकसभेत जेवढ्या सीट्स आहेत, जेवढ्या सभासद आहेत, त्या सभासदांच्या निम्म्यापेक्षा जास्त सभासद त्या पक्षाचे निवडून आलं तर त्याला बहुमत सिद्ध करता येत असतं. निम्म्यापेक्षा जास्त त्याला मिळवावे लागतात आणि तो बहुमतातला पक्ष मानला जातो. आणि बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. बहुमत असलेला पक्ष काय करतो? सरकार बनवतो. हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य काय आहे बघा संसदीय शासन पद्धतीचं? मग काही वेळेस असा पेच प्रसंग येतो की काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळेस काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार म्हणतात. यास काय म्हणतात? आघाडी सरकार असं म्हणतात. आता एक उदाहरण सांगतो. लोकसभेचं उदाहरण सांगत नाही तुम्हाला, विधानसभेचं उदाहरण महाराष्ट्रातलं सांगतो. जसं केंद्रामध्ये संसदीय शासन पद्धतीच्या माध्यमातून लोकसभा हे एक सभागृह आहे, तसं राज्यामध्ये विधानसभा हे देखील सभागृह आहे. आणि त्याच्यावरती आपण आमदारांना निवडून देतो. जनतेतनंच ती निवडणूक होत असते. मग जर विधानसभेमध्ये देखील जेवढे सभासद आहेत त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त सभासद एका पक्षाचे जर आले तर त्याला बहुमत सिद्ध करता येतं. पण आत्ताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये असं झालं नाही. कसं झालं तर ॲक्च्युली भाजप आणि शिवसेना दोघांनी एकत्र निवडणुका लढवल्या आणि इकडं राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोघांनी एकत्र निवडणुका लढवल्या. पण भाजप आणि शिवसेनेचं काही जमलं नाही, काही बिघाडी झाली, म्हणून दोघांनी एकमेकांचा पाठिंबा एकमेकांना दिलाच नाही. मुख्यमंत्री पदावरून तो तंटा निर्माण झालेला होता. त्यामुळं कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्यामुळं आता महाराष्ट्राची विधानसभा 244 सदस्यांची आहे. त्याच्यापेक्षा निम्म्या सीट्स एका पक्षाला मिळाल्याच नाहीत कुठल्या, म्हणून एक वेगळाच फॉर्म्युला ठरला. मग इकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी 3 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एक आघाडी सरकार स्थापन केलं आणि बहुमत सिद्ध करून ते आत्ता राज्यकारभार करताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राचे आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जर एखाद्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त सीट मिळवता आल्या नाही तर असे वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन आपलं बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करू शकतात. अशा सरकारला आघाडी सरकार म्हणतात. काय म्हणतात? आघाडी सरकार असं म्हणतात. ठीक आहे. तर आता 3 वैशिष्ट्ये आपण बघितली. चौथं वैशिष्ट्य काय तर अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून दिलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात. जनतेकडून निवडून गेलेले प्रतिनिधी काय होतात? कायदेमंडळाचे सभासद होतात. कायदेमंडळाचे सभासद. ठीक आहे. तर कायदेमंडळाचे सभासद आपोआपच होत असतात. म्हणजे जनतेतनं जेवढे प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत ते सगळे कायदेमंडळात जातात आणि कायदेमंडळाचे सभासद त्या ठिकाणी होत असतात. आणि मग बहुमतातल्या पक्षाला आपलं सरकार स्थापन करता येतं. कायदेमंडळाचे सभासद प्रत्येक व्यक्ती असो, मग तो सरकारमध्ये असो का सरकारच्या बाहेर असो, म्हणजे विरोधी पक्षातला असो किंवा बहुमतातला सरकार असो, प्रत्येक व्यक्ती कायदेमंडळाचा एक सभासद आहे आणि कायदा तयार करताना तिथं मत द्यायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण ज्या पक्षाला बहुमत आहे, त्याच पक्षाला सरकार स्थापन करता येते.
आणि या बहुमतातल्या पक्षाचा नेता, हे 5वं वैशिष्ट्य संसदीय शासन पद्धतीचं 5वं वैशिष्ट्य, याच बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो. कोण होतो? प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. त्याचं एक ताजं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि त्याचे मित्रपक्ष, त्याला NDA सरकार असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? NDA सरकार. म्हणजेच त्याचं मराठीमध्ये रूपांतर करायचं जर झालं तर रालोआ, राष्ट्रीय लोकशाही आघाडी. NDAलाच काय म्हणतात मराठीमध्ये? राष्ट्रीय लोकशाही आघाडी, रालोआ यांचं सरकार आत्ता सत्तेमध्ये आहे. मग त्यामध्ये भाजप आणि त्याचे मित्रपक्ष आहेत. मग ह्या सगळ्या मुख्य नेत्याची निवड केली आणि त्याला प्रधानमंत्री केलं. म्हणजेच आत्ता आपले प्रधानमंत्री कोण आहेत? नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री आहेत. ठीक आहे. आणि मग त्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी त्या ठिकाणी निवड केली. म्हणजे प्रधानमंत्री आणि त्यांचे काही सरकारी मिळून मंत्री आणि प्रधानमंत्री असं मिळून ते सगळा एक वेगळा घटक त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणून राहिलेल्या खासदारांची पॉवर कमी होते असं नाही. खासदारांची पॉवर तेवढीच राहते. म्हणजे ती अधिकार क्षेत्र त्यांची वेगळी आहेत. कारण कायदे करण्याचा अधिकार त्यांना देखील आहे, का तर ते कायदे मंडळाचे सदस्य देखील आहेत. जरी मंत्री नसतील तरीही फक्त मंत्र्यांची कामं काय ते पुढच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर 5वं वैशिष्ट्य काय बघूया आपण, 6वं वैशिष्ट्य काय आपण बघूया. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. मग इथे महत्त्वाचं वाक्य काय आहे? प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले जे मंत्रिमंडळ आहे हे संसदीय शासन पद्धतीचं कार्यकारी मंडळ आहे. काय आहे? संसदीय शासन पद्धतीचं कार्यकारी मंडळ. म्हणजे यामध्ये कोण येतं? पंतप्रधान आणि त्यांनी निवडलेले मंत्री असं मिळून कार्यकारी मंडळ होतं. आता पुढचं वैशिष्ट्य, त्या पुढचं वैशिष्ट्य काय बघूया. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतलं कार्यकारी मंडळ होय. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे काय आहे? संसदीय शासन पद्धतीतलं कार्यकारी मंडळ आहे. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावरती दुहेरी जबाबदारी असते. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावरती काय असते? दुहेरी जबाबदारी असते. दुहेरी जबाबदारी असते म्हणजे काय? तर एक, कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्यांची अंमलबजावणी करायची असते. कार्यकारी मंडळ काय करतंय? कार्यकारी मंडळ काय करतंय? कायद्यांची अंमलबजावणी करते. हे लक्षात घ्या. कार्यकारी मंडळाचं काय काम आहे? कायद्यांची अंमलबजावणी करणं. आणि ते कायदे मंडळाचे देखील सदस्य असतात. म्हणजे ही लोक काय असतात? ही लोक कायदे मंडळाचे देखील सदस्य असतात. ठीक आहे. हे लोक कायदे मंडळाचे देखील सदस्य असतात. त्यानंतर म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या ही पार पाडाव्या लागतात. म्हणून इथं म्हटले दुहेरी जबाबदारी या ठिकाणी कार्यकारी मंडळाला पार पाडावी लागते. म्हणजे कार्यकारी मंडळाला कायद्यांची अंमलबजावणी तर करायचीच आहेत, ते कायदे मंडळाचे देखील सभासद असल्यामुळे कायद्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पण त्यांना सहभागी व्हायचं आहे. अशी दुहेरी कामगिरी या कार्यकारी मंडळाला त्या ठिकाणी करावी लागते. ठीक आहे. त्यानंतर प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतात. कारण ते योग्य पद्धतीनं राबवणं याची जबाबदारी कुणावरती असते? तर कायदे मंडळातील लोकांनी मिळून एखादा कायदा तयार केला समजा, तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणावरती आहे? कार्यकारी मंडळावरती. त्यांनी ती जबाबदारी योग्य पद्धतीनं जर पार पाडली तर ठीक, नाहीतर ते जबाबदार कुणाला आहेत? परत कायदे मंडळालाच आहेत. मग याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणून मंत्रिमंडळ हे कायदे मंडळातील सदस्यांना सोडू शकत नाही. त्यांना देखील त्यांचा विचार देखील विचारात घ्यावा लागतो. म्हणजे एवढं संविधान आपलं चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं आहे बघा. म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय तरी एखाद्या मंत्रिमंडळाची निवड केली की तेच सर्व असं होत नाही. राहिलेल्या खासदारांना देखील तितकंच महत्त्व आहे, का तर ते कायदे मंडळाचे सदस्य आहेत. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे बघा? सामूहिक जबाबदारी हे संसदीय पद्धतीचं आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे. आणि एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते
आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे सुधारण आपण पुढील 2 पाठात पाहणार आहोत. मग संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावरती अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावरती राहते. उदाहरणार्थ कायदेमंडळातील सदस्य जे आहेत, इथं बघा कायदेमंडळातील सदस्य आहेत यातल्या बहुमतात असणारा जो पक्ष आहे, बहुमतात असणारा पक्ष त्या ठिकाणी आपल्या नेत्याची निवड करतो, पंतप्रधान होतो, नंतर पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांची निवड करतो आणि मंत्री होतो, बरोबर. मग हे सगळं जरी झालं मग हे काय सर्व आहेत का? नाहीत. यांना कायदेमंडळातील सदस्यांना एकत्र करून बरोबर घेऊन कायदा करायचा असतो. पण समजा जर ह्या कायदेमंडळातील सदस्यांना ह्या कार्यकारी मंडळाचा कारभार आवडला नाही तर कायदेमंडळातील सदस्य एकत्र येऊन या सरकारवरती अविश्वासाचा ठराव आणू शकतात आणि त्यांना सत्तेपासून दूर करू शकतात. म्हणून इथं म्हटलंय की संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर ते अवलंबून असते आणि त्याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ अधिकारावरती राहतं. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव आणून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. अविश्वासाचा ठराव काय आहे? एक नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. आता अविश्वासाचा ठराव म्हणजे काय की प्रधानमंत्री होण्यासाठी किंवा मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी खासदारांचा सपोर्ट पाहिजे, 50% पेक्षा जास्त खासदारांचा काय पाहिजे? सपोर्ट पाहिजे. मग तो सपोर्टच काढून घेतला म्हणजे पाठिंबा काढून घेतला तेव्हा तो अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी लागू होत असतो. मग संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते आणि ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा काय असतो? सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून संसदीय शासन पद्धती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. हे लक्षात घ्या बालमित्रांनो. आता आपण या आजच्या घटकामध्ये काय काय शिकलो तर संसदीय शासन पद्धती म्हणजे शासन पद्धतीचे 2 प्रकार शिकलो, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. त्यामध्ये संसदीय शासन पद्धती कशाला म्हणतात ती कुठून आली हे बघितलं आणि संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आपण या घटकामध्ये बघितली. आता पुढच्या तासाला आपण संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली आणि अध्यक्षीय शासन पद्धती काय असते हे 2 भाग आपण बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला या घटकावरती तुम्हाला काही स्वाध्याय देतो तो स्वाध्याय नमूद करायचा आहे. मगाशी एक प्रश्न तुम्हाला मी विचारला होता, उत्तर पण त्याचं मी सांगितलं होतं की भारताची लोकसभा किती सदस्यांची आहे. दुसरा प्रश्न असा आहे माझा की महाराष्ट्राची विधानसभा किती सदस्यांची आहे. तिसरा प्रश्न असा माझा की भारताची राज्यसभा किती सदस्यांची आहे. आता लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यात कन्फ्युजन काय आहे ते कन्फ्युजन मी पुढच्या तासाला दुरुस्त करू शकतो किंवा दुरुस्त करेन, त्याची काळजी करू नका तुम्ही. त्याचं सविस्तर त्याचं विश्लेषण मी करेन. या उपर तुम्हाला आत्ता शिकलेल्या घटकामध्ये जर काही शंका आली असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून टाकून द्या की जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला ती शंका तुमचं निरसन मी करू शकेल. तोपर्यंत रजा द्या मला. धन्यवाद.